काल कायनेटिक एनर्जी पाहिली होती, ठीक आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला होता काहीतरी. कायनेटिक एनर्जी ईश्वरी तू आंघोळ करूनच जा बरं. कायनेटिक एनर्जी जी लिनियर असते ती काय असते, हाफ एम व्ही स्क्वेअर. तर कायनेटिक एनर्जी रोटेशनलचा जो फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह करायचा आपल्याला. हाफ एम व्हीच्या जागी लिहू शकतो आपण आर ओमेगाचा स्क्वेअर. म्हणजे काय येईल ते, हाफ एम आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आणि हाफ एम आर स्क्वेअर म्हणजेच काय असतो, आय ओमेगा स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आला हाफ आय ओमेगा स्क्वेअर. हाफ आय ओमेगा स्क्वेअर हा आला कोणाचा फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जीचा. हे काल झालं होतं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, ठीक आहे. क्वेश्चन पहा याच्यावर परत एक लास्ट क्वेश्चन. अ सॉलिड स्पिअर ऑफ मास, सॉलिड स्पिअर दिलाय त्याचा मास एम आहे, रेडियस आर आहे, इज रोटेटिंग अबाउट इट्स डायमीटर. ठीक आहे. सॉलिड स्पिअर कसा रोटेट करतोय, अलॉंग द डायमीटर. डायमीटर साठी फॉर्म्युला काय रे, सॉलिड स्पिअर आहे काय फॉर्म्युला, कन्फर्म करा लवकर. क्या तुम सॉलिड स्पिअर ना, सेंटर साठी आणि डायमीटर साठी सॉलिड स्पिअरचा एकच असतो, तो किती असतो 2/5 एम आर स्क्वेअर. डायमीटर काय असू दे, सेंटर काय असू दे, सारखंच येतं. ठीक आहे. बर, फॉर्म्युला काय येतो 2/5 एम आर स्क्वेअर सॉलिड स्पिअरचा फॉर्म्युला. ठीक आहे. अजून काय सांगितलंय, अ सॉलिड सिलेंडर ऑफ सेम मास, सॉलिड सिलेंडर आहे सेम मासचं अँड सेम रेडियस इज ऑल्सो रोटेटिंग अबाउट इट्स जॉमेट्रिक ऍक्सिस. जॉमेट्रिक ऍक्सिस म्हणजे जी ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल ती, जिथं सेंटर ऑफ मास असेल ती थोडक्यात. विथ अँग्युलर स्पीड ट्वाइस दॅट ऑफ द स्पिअर. बर, आधी सिलेंडर आहे, ही ऍक्सिस आहे, सांगा काय येतो फॉर्म्युला. नक्की नक्की एकदम पक्का. सॉलिड सिलेंडर, सॉलिड सिलेंडर आहे बघा. सॉलिड सिलेंडर म्हणजे ठीक, काय येतं हाफ एम आर स्क्वेअर. हा आला मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सिलेंडर आणि हा आला मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर स्पिअर, सॉलिड स्पिअर. ठीक आहे. तर विचारलंय काय, द रेशो ऑफ देअर कायनेटिक एनर्जीज ऑफ रोटेशन विल बी. आणि अजून एक टर्म अजून दिलेलं काय इथं, की अँग्युलर स्पीड ट्वाइस दॅट ऑफ स्पिअर. म्हणजे याची जी अँग्युलर स्पीड आहे ती स्पिअर पेक्षा कशी आहे 2 टाइम्स आहे, 2 टाइम्स ऑफ अँग्युलर स्पीड ऑफ स्पिअर आहे. हे समजलंय का सिलेंडरची, हे समजलंय का. मग आता काय काढायचंय, रेशो ऑफ एनर्जीज, एनर्जी ऑफ स्पिअर अपॉन एनर्जी ऑफ सिलेंडर किती येईल ती. मग काय फॉर्म्युला आहे, हाफ आय फॉर स्पिअर ओमेगा फॉर स्पिअरचा स्क्वेअर, हाफ आय फॉर सिलेंडर ओमेगा फॉर सिलेंडरचा स्क्वेअर. म्हणजेच काय आला, हाफ आय फॉर स्पिअर काय 2/5 एम आर स्क्वेअर अजून ओमेगा स्क्वेअर, ओमेगा एस चा स्क्वेअर अपॉन हाफ इंटू हाफ एम आर स्क्वेअर आणि ओमेगा जो आहे तो काय आहे 2 टाइम्स ओमेगा एस चा स्क्वेअर. काय कॅन्सल आउट होईल, एम आर स्क्वेअर कॅन्सल आउट झाला, इथे 2 कॅन्सल आउट झाला. अजून काय, कुठला हाफ, हा 2 जाऊ शकतो पण 2 ला आधी स्क्वेअर करावा लागेल. ठीक आहे. म्हणजे काय वरती काय राहिलं, फक्त 5 राहिला इथं आणि ओमेगा स्क्वेअर आणि 5 राहिला, ओमेगा स्क्वेअर एस आणि 5 राहिला बेसला, बरोबर. अपॉन इथं काय राहील, हाफ इंटू हाफ 1/4. याचा स्क्वेअर घेतला तर 4 ओमेगा एस चा स्क्वेअर येतो, 4 आणि 4 जाईल, ओमेगा स्क्वेअरला ओमेगा स्क्वेअर जाईल, म्हणजे राहील काय 1/5. रेशो काय आला 1:5. समजलंय का. घ्या पुढे पुढचा जो पॉइंट आहे तो काय आहे, वर्क डन. काय आहे, वर्क डन. रोटेशनल वर्क डन आपल्याला फाइंड करायचं, एकदम इझी आहे. लिनियर वर्क डन काय असतो, लिनियर वर्क डन काय असतो, फॉर्म्युला वर्क डनचा फोर्स इंटू, वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. अख्खा वर्क डन चॅप्टर झालाय रे, असं करू नका. काय फॉर्म्युला आहे, वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट एफ डॉट एस, बरोबर का. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला आहे. तर तो लिनियर मध्ये रोटेशनल मध्ये काय येईल बरं, फोर्सला अॅनालॉगस क्वांटिटी कोणती आहे, टॉर्क, आणि डिस्प्लेसमेंटला थीटा. आता मार खाओगे सब लोग. बरोबर आहे काय,
तर असाच फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे, फक्त असेल तिथं θ2 मायनस θ1. कसं येईल ते? वर्क डन जो आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन कॅन बी रिटर्न ॲज टॉर्क इंटू डी थिटा. ठीक आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन कॅन बी रिटर्न ॲज टॉर्क किंवा फोर्स इंटू डी थिटा म्हणजे स्मॉल अँगलचा जो चेंज असेल. ठीक आहे, मग वर्क डन फ्रॉम θ1 एका अँगल टू दुसऱ्या अँगल पर्यंत काय वर्क डन होईल, तो काय येईल, θ1 टू θ2 टॉर्क इंटू डी थिटा. टॉर्क बाहेर येईल, काय राहील, इंटिग्रेशन ऑफ θ1 टू θ2 हे येणारे वर्क डन आणि डी थिटा. ठीक आहे, मग काय येणार ब्रॅकेट मध्ये इथे, टॉर्क थिटा येईल फ्रॉम θ1 टू θ2. मेगा θ2 पुट कराल, एकदा θ1 पुट करा, म्हणजे काय येईल ते, ओमेगा इज इक्वल टू टॉर्क इंटू θ2 मायनस θ1. हा आला वर्क डनचा फॉर्म्युला. समजलंय का? हा आला वर्क डनचा फॉर्म्युला. समजला आहे का? नक्की समजला आहे. नाव वर्क एनर्जी थिअरम आठवत असेल तर वर्क डन कॅन बी रिटर्न ॲज चेंज इन, सांगा, चेंज इन वर्क एनर्जी थिअरम. आप पट्टी लिख लेंगे. चेंज इन काय, ज्याला येतं त्याने हातावर करा फक्त. चेंज इन डिस्प्लेसमेंट, चेंज इन मोमेंटम. अगदी बरोबर, मोमेंटम. ठीक आहे, मार्क तुम्ही खाणार. वाव, मारतो तुम खाओ. चल ईश्वरी, चल मोनिका लवकर चल. मोनिका राक्षस होईल मी, मोनिका राक्षस होईल, सांगतो तू. चल लवकर लवकर चल मोनिका. चला रेकॉर्डिंग सुरू बरं का, तसे काय लवकर. चेंज इन काय नाही नाही, चल लवकर 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 चल. 4 फटके देईन, 4 फटके देईन. हा, हात जर मागितला तर कोणती येणार, 2. आता 2 टोटल. आता नाही, आता अभिनय 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 अभिनय. चल चल लवकर लवकर चल. अभिनय चल लवकर. 2. अरे वाईट वाटतं. नाही, अख्खा वर्क एनर्जी थिअरम टॉपिक झालाय आणि त्याच्यात तुम्हाला, हो एकदम हळू, एकदम हळू, लवकर. 2 नाही, असं फटक से मुंह से बाहर आना चाहिए. टेस्टच घेते तुमची, थांबा आता. श्रेया चक्कर नाही ना. वर्क एनर्जीला होता बाळा, टॉपिकला होता वर्क एनर्जीला, होता वर्क एनर्जीचा. बरं ठीक आहे, एक छडी शिवाय काम नाही, एक छडी शिवाय काम. बाहेर बाहेर कसं आहे मला माहितीये तू. हा दे, चल चल लवकर, एकच जोरात. काय असतं ते, चेंज इन कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, आणि यालाच लिहू शकतो आपण मायनस ऑफ चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आता आठवलं, आता कायच फायदा आठवलं. काय क्वेश्चन आहे पहा. अ फ्लायव्हील ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आय गिवन आहे 10 kg/m². ठीक आहे, kg/m². हा इज रोटेटिंग ऍट 50 रेडियन/सेकंड. म्हणजे काय दिलाय बरं. आता हे जर नाही सांगितलं मी परत आणणार. काय दिलंय, हा अल्फा दिलाय. काय दिलंय सांगा. नाही थांबा, थांब. सांगा काय दिलं. मोनिका सांग काय दिलं. मोनिका मागे नाही, काय दिलं सांग. अँग्युलर वेलोसिटी ईश्वरी कशाने, एक मिनिट ज्याला विचारेल त्याने आन्सर सांगायचं. ईश्वरी अँग्युलर वेलोसिटी कशाने डिनोट करतो. अल्फानी, एकदम मस्त. समृद्धी अँग्युलर वेलोसिटी कशाने डिनोट करतो. मी तुला विचारलं,
हा सांग समृद्धी, अँग्युलर व्हेलॉसिटी कशाने डिनोट करतात? बर आता मी टेस्टच घेणार तुमची, थांब तुम्ही मारच खाता. बर ओमेगा इज इक्वल टू काय दिलेलं आहे? 50 रेडियन पर सेकंड. ठीक आहे. इट मस्ट बी ब्रॉट टू रेस्ट इन 10 सेकंड्स. रेस्ट वर येणार आहे. ठीक आहे. हाऊ मच वर्क डन मस्ट बी डन टू स्टॉप इट. किती वर्क डन करावं लागेल त्याला, त्या बॉडीला स्टॉप करण्यासाठी. ठीक आहे. तो वर्क डनचा आत्ताच फॉर्म्युला पाहिला. वर्क डन इज चेंज इन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. ठीक आहे. सो कायनेटिक एनर्जी फायनल काय येणार आहे? 0. का? कारण ती बॉडी काय येणार आहे? हा एवढंच येतं आम्हाला. हाफ आय ओमेगाची व्हॅल्यू हाफ काय येते? ओमेगाची आयची व्हॅल्यू 10, ओमेगाची व्हॅल्यू 50 चा स्क्वेअर म्हणजे किती आलं ते? -5 आणि याचा स्क्वेअर 5 5 25 2500. ठीक आहे. किती आलं? 25 फायदा 125 होतो ना, आणि 0 जूल. बरोबर का? ठीक. पुढे फ्लायव्हील इज रोटेटिंग ऍट अ रेट ऑफ 60 रेव्होल्यूशन पर मिनिट. ज्याला विचारेल त्याने आन्सर सांगायचं. 60 रेव्होल्यूशन पर मिनिट हे जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे? ज्याला विचारेल त्याने आन्सर सांगायचं. 60 रेव्होल्यूशन पर मिनिट हे काय दिलेलं आहे? वैभवी सांग. हा थीटा दिलाय.